नमस्कार मित्रांनो, येडेश्वरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करत आहे। मी येडामाय भक्त गणेश आपल्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो। आईसाहेबांचे व्हिडिओ आवडल्यास आईसाहेबांच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। चला तर व्हिडिओ स्टार्ट करू। नशिबात दिलया जोडून हक मार संकटात तीच धावणारी, हक मार संकटात तीच धावणारी, तीच धावणारी। अरे तुला तारणारी मरणारी आहे माझी येडूसरी, तुला तारणारी मरणारी आहे माझी येडूसरी। येडामाय, मला काही द्यायचं असेल तर 7 जन्मासाठी हीच आई दे, जिच्यामुळं मी हे जग पाहिलं, जिच्यामुळं तुझं स्वयंभू रूप पाहिलं। अशा माझ्या आईला सदैव सुखात ठेव, माझ्या वाटेचं सारं सुख तिच्या पदरात दे आणि तिला सदैव आनंदात ठेव। येडामाय, या जगामध्ये मला एक जिवलग मित्र मिळाला होता। मित्र म्हणून मी त्याला भावासारखा जपला, माझं सुख दुःख सारं त्याला सांगितलं। पण येडामाय, शेवटी त्याने माझी साथ सोडून दिली। त्याला वाटलं याचं या जगामध्ये दुसरं कोणी नाही, पण त्याला एवढं माहीत नव्हतं सारी दुनिया साथ सोडन, पण ती येरमाळ्याची येडामाय या लेकराची साथ कधी सोडणार नाही। आई राजा उदे उदे। संकटाच्या वेळी सारी दुनिया साथ सोडून देईन तुमची, संकटाच्या वेळी सारी दुनिया साथ सोडून देईन, पण ती येरमाळ्याची येडामाय तिच्या लेकराला कधी एकटं पडू देणार नाही। ती आपल्या सदैव पाठीशी उभी राहणार। आई राजा उदे उदे। कुणी नव्हतं माझं तेव्हा येडामायची सेवा करायला लागलो आणि आईच्या सेवेमध्ये मला असा भास झाला की येडामाय माझ्या सोबत आहे, माझ्या सुखात दुःखात माझ्या पाठीशी उभी आहे। आणि जेव्हापासून येडामायची सेवा केली तेव्हापासून मी कधी अडचणीत पडलो नाही। माझ्या सर्व अडचणी येडामायनं दूर केल्या। आणि येडामाय, कसं सांगू तुला, तूच माझ्या मायेची सावली येडामाय। माझा मित्र येडामायला विसरला आहे आणि त्याच्या डोक्यावर गर्व अभिमान आला आहे, तर मी त्याला 2 शब्द बोलणार आहे। माझं माझं म्हणून अजून किती करशील तू राज, यात माझं म्हणायला काहीच नाही तुझं, सारे या माझ्या येडामायचं दान आहे। आणि एवढं काही मिळून सुद्धा तू माझ्या आईला विसरून गेलास, पण मात्र एवढं लक्षात ठेव, जर देणारी माझी येडामाय असेल तर घेणारी पण ही आईच आहे बर का। एखाद्याच्या कष्टाचा घास जर हिसकावून घेत असाल आणि तुम्हाला वाटत असेल ती येडामाय तुम्हाला माफ करल, हे अतिशय चुकीचं आहे। ती येडामाय तुम्हाला कधी माफ करणार नाही, कारण की ती तिच्या लेकराच्या डोळ्यामध्ये एक पण अश्रू बघू शकत नाही। तिच्यासाठी तिची लेकरच सर्व काही आहेत।